नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी नवीन एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. हा एक पिकनिकचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पुण्यापासून 42 किलोमीटर लांब असलेल्या मेहेर रिट्रीटला गेलो होतो वन डे पिकनिकसाठी. तर आम्ही टोटल 8 मोठी माणसं आणि 3 लहान मुलं अशा पद्धतीने आम्ही सगळे कारने मेहेर रिट्रीटला जाऊन पोचलो. सकाळी 9:30 वाजता मेहेर रिट्रीट ओपन होतं आणि गेल्यानंतर तुम्ही ऑलरेडी बुकिंग केलं असेल तरी तुम्हाला तिथे जाऊन काउंटरला जाऊन बँड्स घ्यावे लागतात. त्याच्यावरती मेहेर रिट्रीट लिहिलेलं असतं की ज्यांना प्रत्येकाला आपल्या हातामध्ये अडकवायचे असतात, बांधायचे असतात. आणि हा सगळा प्लॅन ठरवलेला होता तो म्हणजे माझ्या आईने. तर ही आहे माझी आई, जिने हा सगळा प्लॅन ठरवला होता आणि भावाने माझ्या बुकिंग केलं होतं. तर आम्ही बँड्स घेतलेले आहेत, हातामध्ये बांधलेले पण आहेत, टाय केलेले आहेत आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी एंट्री करण्याच्या सुरुवातीलाच हे छोटंसं ऑफिस आहे जिथे सगळे बुकिंग केलेलं आहे ते सांगायचं आहे आणि तुम्ही बँड्स घ्यायचे आहेत. आणि तर इथं एंट्री करताना तुम्हाला बँड्स हातात ते दाखवावे लागतात आणि मग आतमध्ये सोडलं जातं. मेहेर रिट्रीट हे पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे 42 किलोमीटर अंतरावर असलेले एक सुंदर असं ठिकाण आहे. हे खऱ्या अर्थाने एक ॲग्रो टुरिझमचं ठिकाण आहे जिथे तुम्हाला ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळतो आणि निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायला मिळतो. मेहेर रिट्रीट हे साधारण 27 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि ज्यामध्ये हिरवीगार शेती आहे, नैसर्गिक जलस्रोत आणि महातोबाचा तलाव आहे, ज्यामुळे हे खूपच आकर्षित असं आपल्याला वाटतं. मेहेर रिट्रीटला आपल्याला ग्रामीण जीवनशैलीचा पण अनुभव छान पद्धतीने घेता येतो. तिथे तुम्हाला बैलगाडी आणखीन ट्रॅक्टरची सवारी करण्याचा आनंद घेता येतो, ज्यामुळे तुम्हाला पारंपरिक ग्रामीण जीवनाची झलक मिळते. नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं असं हे मेहेर रिट्रीट आहे. जिथे नैसर्गिकरित्या वाहणारा एक छोटासा जलस्रोत आहे आणि मातोबा तलावामुळे या परिसराला ना एक विशेष असं सौंदर्य लाभलेलं आहे. विविध प्रकारचे पक्षी तिथे तुम्हाला आढळून येतात आणि त्यांचं पक्ष्यांचं निरीक्षण आपल्याला करायलासुद्धा खूप सुंदर आणि छान वाटतं. तर त्याचबरोबर आपण इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे असं सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर वॉटर पार्क पण केलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी मोठंच्या मोठं क्रिकेट ग्राउंड आहे. तिथे तुम्ही फुटबॉल देखील खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता. तुम्ही इथे पाण्याची मजा घेऊ शकताच, म्हणजे इथे रेन डान्स फॅसिलिटी उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्विमिंग पूल आहे जिथे तुम्ही मनसोक्त पाण्यात भिजण्याचा, खेळण्याचा आनंद घेऊ शकता. लहान मुलांसाठी वॉटर स्लायडर्स देखील आहेत. त्याचबरोबर इकडे पेंटिंग झू आहे की जिथे पाळीव जे प्राणी असतात ते जे लहान मुलांना जे आवडतात असे सगळे प्राणी पण तिथे आहेत. त्याचबरोबर मेहेर रिट्रीटमध्ये तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेता येतो. नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स पण इथे आपल्याला उपलब्ध होतात. दिवसभर तुम्ही फ्रेश उसाच्या रसाचा पण आनंद घेऊ शकता. 27 एकरचा एरिया जो आहे तो पूर्ण डेव्हलप केलेला आहे यांनी आणि तो पाहण्यासाठी ऑब्झर्वेशन टावर बांधलेला आहे मोठाच्या मोठा, जिथे वरती आपण जाऊन ना पूर्ण संपूर्ण एरिया हा आपण पाहू शकतो. त्याचबरोबर इनडोअर आणि आउटडोअर गेम्स पण आहेत, बोटिंगची फॅसिलिटी आहे. त्याचबरोबर सायकलिंग तुम्ही करू शकता. सायकलिंगसाठी काही नॉमिनल शुल्क आहे ते तुम्हाला तिथे द्यावे लागतात. त्या व्यतिरिक्त मेहंदी काढणारा माणूस उपलब्ध होता तिथे. तुम्ही मेहंदी छान काढून घेऊ शकता. त्याचबरोबर लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग दाखवणारा एक जादूगार पण तिथे होता की जो जादूचे प्रयोग दाखवत होता. ही सगळी थोडक्यात झाली मेहेर रिट्रीटची माहिती आणि तुम्ही फुल फॅमिली जाऊन इथे पूर्ण डे स्पेंड करू शकता, खूप एन्जॉय करू शकता. चला तर आम्ही दिवसभरात काय काय केलं हे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आम्ही फुल फॅमिली गेलो होतो. सगळे लाईनला उभारलेले आहेत ते ब्रेकफास्टसाठी, कारण ब्रेकफास्टची वेळ फक्त 12 वाजेपर्यंत होती. तुम्ही बघू शकता तुफान अशी गर्दी होती. शनिवारचा दिवस असल्यामुळे साधारण 700भर लोक आलेली होते एन्जॉय करण्यासाठी. आणि इकडे ब्रेकफास्टला झणझणीत अशी मिसळपाव होते. तुम्ही मिसळीचा कट बघू शकता, किती सुंदर असा झणझणीत असा कट आहे.
तर मिसळीसोबतच इकडे कांदे पोहे होते, त्याचबरोबर लहान मुलांसाठी शिरासुद्धा होता. एकदम खाण्यापिण्याची एकदम मस्त सोय होती. झाल्यानंतर गरमागरम चहा आणि त्याचबरोबर कॉफीसुद्धा उपलब्ध होती. तर आम्ही सगळ्यांनी सगळ्या गोष्टी टेस्ट केलेल्या आणि मस्त असा सगळ्यावरती ताव मारला. आणि भरपूर अशी त्यांनी खाण्यासाठी बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे, सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता. इकडे अशा पद्धतीने टेबल्स आहेत आणि त्या टेबल्सवरती बसून तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर इकडे बोर्ड लावलेला होता, त्याच्यावरती सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर बाहेरच्या साईडला संपूर्ण इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे की कोणत्या वेळेत कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज इथे कंडक्ट केल्या जातात, त्याची सगळ्याची इन्फॉर्मेशन लिहिलेली होती. आणि आता आम्ही चाललेलो आहोत ट्रॅक्टर सफारीला. चप्पल सांभाळायला येत नाही. सफारी फोटोशूट थोडंसं करून झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत बैलगाडी सफारी करण्यासाठी. तर इकडे अशा पद्धतीच्या बैलगाडी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बसून आपल्याला एक मोठा राऊंड मारून आणतात. त्यानंतर बैलगाडी सफारी करून आल्यानंतर आम्ही आलो आहोत अनलिमिटेड उसाचा रस पिण्यासाठी. तर इथे उसाचा रस काढला जातो आणि तुम्ही 3-4 तुम्हाला हवे तेवढे ग्लासेस उसाचा रस पिऊ शकता. तर इकडे आम्ही आता मस्त असा उसाच्या रसावर ताव मारतो आहे. मेहर रिसॉर्टवाल्यांनी खूप सुंदर असा परिसर डेव्हलप केलेला आहे. आता त्यानंतर आम्ही आलो आहोत बोटिंग करण्यासाठी. तर इथे काय झालं होतं, एका बाईचा ना मोबाईल त्या पाण्यामध्ये पडला होता फोटो काढताना, व्हिडिओ शूटिंग करताना. त्यावेळेमुळे तुम्ही पण नक्की काळजी घ्या. ह्या स्पॉटला गेल्यानंतर मोबाईल सांभाळणं सगळ्यात महत्त्वाची गरज आहे.
आणि आम्ही पण मग बोटिंग करून घेतलेलं आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. आयुषने पण खूप छान एन्जॉय केलं. लहान मुलांना पळायला फिरायला अशी भरपूर मोकळी जागा आहे. इथे भरपूर अशी आंब्याची झाडं आहेत. निसर्ग एकदम सुंदर असा बनवलेला आहे. लहान मुलांना करण्यासारख्या पण भरपूर ॲक्टिव्हिटीज तिथं आहेत, जसं की JCB होतं, त्यानंतर शूटर होतं, सायकलिंग आहे, क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर अशी स्पेस आहे. अशा पद्धतीने त्यांनी पेट्स मेहर झू असं बनवलेलं आहे. तिथे पण छोटेफार पेट्स ठेवलेले आहेत. लहान मुलं ते पाहून एन्जॉय करू शकतात. त्याचबरोबर फिश टँक पण मोठाच्या मोठा ठेवला आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे असे फिश पण आहेत. इकडे आम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज केल्या. फिरून ज्यावेळेला थोडा वेळ येऊन बसलो त्यावेळेला आमचे सगळे जे बॉईज होते ते क्रिकेटने खेळले मस्त. आम्ही छान झाडाखाली निवांत आराम करत होतो. आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना लागलेली भूक, आणि भूक लागल्यानंतर तोपर्यंत जेवण तिकडे सुरू झालं होतं. आणि जेवण म्हणजे तर अप्रतिम जेवण होतं. अगदी आमरस पुरीपासून पिठलं भाकरीपासून पुरणपोळीपर्यंत, कटाच्या आमटीपर्यंत, भजी, भात, वेगवेगळे प्रकारचे संपूर्ण सगळं असं सुंदर असं जेवण होतं. त्यातल्या त्यात आम्ही या सगळ्यात जास्त ताव मारलेली गोष्ट म्हणजे मसाले ताक. मसाले ताक एकदम मस्त होतं. दुगर बसलेला होता आणि तो काही जादूचे प्रयोग करून दाखवत होता. लहान मुलांना अगदी कुतूहल वाटावं असे प्रयोग करून दाखवत होता. त्याचबरोबर ह्या साईडला लहान मुलांसाठी स्लायडिंग आहे. खेळायला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला जागा आहे. त्याचबरोबर अजूनही जी म्हातारी माणसं आहेत वयस्कर, त्यांना बसण्यासाठी अशा प्रकारची बाजली टाकली होती. त्या बाजल्यावरती आपलं सामान ठेवून म्हातारी माणसं रेस्ट करत होते, आराम करत होते. त्यानंतर पार्ट आला तो स्विमिंग पूलचा. सगळेच भन्नाट असे स्विमिंग पूलमध्ये मजा करत होते. यांच्याकडे छोटे मोठे असे करून 4 बऱ्यापैकी मोठे असे पण स्विमिंग पूल आहेत. बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही पुढे फक्त व्हिडिओमध्ये बघा. खूप छान असं सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे.
ते खूप घाणेरड्या शेतीत तुझ्या बाईच्या बघ. आई बघ अजून छान बोलते. तुला येतं का? घाबरतोय. इकडे रेन डान्स पण अवेलेबल आहे, पण आम्ही तिथे गेलो तर खूप असं थंड थंड वाटत होतं, त्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही आणि मी शूट पण करायची विसरले, कारण आधीच स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यामुळे कुडकुडत होतं, त्याच्यामुळे ते राहून गेलं. पण अशा खूप साऱ्या छान ॲक्टिव्हिटीज तिथं आहेत ज्या तुम्ही करू शकता, लहान मुलं पण एन्जॉय करू शकता. आणि स्विमिंग पूलमधून सगळेजण बाहेर आल्यानंतर मस्त असा वॉश घेतलेला आहे. तिथले बाथरूम्स लेडीज आणि जेंट्सचे वेगवेगळे आहे, खूप छान पद्धतीची सोय आहे. तुम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर शॉवर घेऊ शकता, तुमचे कपडे चेंज करू शकता. आणि सगळं झाल्यानंतर संध्याकाळचा स्नॅक्स होता, तिथे सुकी भेळ होती, खूप छान टेस्टी होती, आपण सेल्फ सर्व करून घ्यायची होती. त्या कॉफी दोन्ही पण उपलब्ध होतं, तर ते सुद्धा तुम्ही तिथे सर्व करून घेऊ शकता. त्यानंतर इथं आलेलं आहोत, माझं बघायचं हे राहून गेलं होतं, तर इथं छोटीशी विहीर तयार केलेली आहे. गावाकडे विहीर वगैरे, वृंदावन घर कसं असतं याचं स्ट्रक्चर छान केलेले आहेत. मातीच्या काही कळशा बनवलेल्या आहेत, हंड्या बनवलेल्या आहेत, ते ठेवलेल्या आहेत, चूल आहेत. अशा पद्धतीने गावाकडं जसं घर असतं तशा पद्धतीने एक छोटंसं घर बनवलेलं आहे. आतमध्ये पाळणा वगैरे ठेवलेला आहे. तुम्ही इथे फोटो सेशन तुमचं छान पद्धतीने करू शकता. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे, वेळ कमी पडतो, तुम्ही पटापटा सगळ्या गोष्टी बघितल्यात तर तुमचं सगळं बघून होऊ शकतं. तर झालेली आहे संध्याकाळ आणि खूप सुंदर असा सनसेट बघितलेला आहे. जाता जाताच एंट्रीलाच हा माणूस बसलेला होता, जो मातीची भांडी, मातीच्या ॲक्टिव्हिटीज लहान मुलांकडून करून घेत होता. त्याला काहीतरी थोडेसे चार्जेस आहेत, ते पे केले की हा माणूस प्रत्येकाला एक एक चान्स देऊन त्यांच्याकडनं अशा छोट्याशा मडकी वस्तू वगैरे बनवून घेत होता. फ्लावर पार्ट्स वगैरे पण बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. रेनबोमध्ये मेहर रिट्रीटचा असा सेल्फी पॉईंट केलेला आहे, तिथे उभारून तुम्ही छान फोटो सेशन करू शकता. आणि खूप सुंदर असं सगळा एक्सपिरियन्स होता. त्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स पण आहे, जिथे मातीच्या वस्तूंपासून स्विमिंग कॉस्ट्यूमपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही हवं तर परचेस पण करू शकता.
अशा पद्धतीने आम्ही फुल डे मेहर रिट्रीटमध्ये स्पेंड केला, एन्जॉय केला. मस्त खायला प्यायला छान होतं, त्यामुळं अजूनच मस्त वाटलं. आणि तुम्ही पण अवश्य मेहर रिट्रीटला भेट देऊ शकता. खूप छान रिसॉर्ट आहे जिथे तुम्ही फुल एन्जॉय करू शकता, तुमचा टाईम स्पेंड करून रिलॅक्स होऊ शकता असं प्लेस आहे.